हॅलो, समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे. तर आज आपण मटकीची डाळ कांदा बनवणार आहे. आता शाळा सुरू होणार आहेत म्हणजे नंतर आपली घाई गडबड खूप होते. तर चला मग एकदम कमी वेळात एकदम चटपटी आज आपण शाळेच्या डब्यासाठी डाळ बनवणार आहे. तर चला मग व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडला तर सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया. मी मटकीची डाळ घेतलेली आहे 1 वाटी. तर ही आपण डाळ जी आहे ते एका पाण्यामध्ये आपण भिजत ठेवणार आहे. जोपर्यंत आपण कांदा टोमॅटोची तयारी करून घेणार आहे तोपर्यंत ही डाळ जी आहे ती छान भिजेल. तर चला आता आपण झाकून ठेवणार आहे आणि तर पुढची तयारी करणार आहे. तर हे पहा, मी तुम्हाला 5 ते 10 मिनिटांनी दाखवत आहे. डाळ जी आहे ती एकदम छान भिजलेली आहे आणि मी तयारी ही कांदा आणि टोमॅटोची करून घेतलेली आहे. तर हे पहा, त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे. चला आता सुरुवात करूया. मी आता गॅसवर कढई ठेवली होती गरम होण्यासाठी. तर चला तेल घेऊया. तेल तर आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर हे पहा, मी 2 ते 3 मध्यम आकाराचे बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत. तर त्यात आपण तेलामध्ये परतून घेऊया छानसा. लगेच त्याच्यामध्ये एकदम गावरान ताजा कढीपत्ता घेतलेला आहे जेणे स्वाद अजून वाढेल. तर आता कांदा आणि टोमॅटो आपण कढीपत्ता भाजत आहे. त्यामध्येच लगे 1 छोटा चमचा आपण जिरे घेतलेले आहेत. तर आपण हे जे साहित्य आहे ते एकदम छानसं भाजून घेऊया. तर त्यामध्येच आता आपण मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेला आहे ते सुद्धा आपण ह्या कांद्यामध्येच मिक्स करून घेणार आहोत. तर हे सगळं साहित्य आहे ते छानसं भाजत आहे. लगेच त्यामध्ये आपण लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती मी नेहमी हमेशा घरामध्ये करून ठेवते, त्याचा वापर केलेला आहे. तर चला आता आपण ही कांदा पूर्णपणे तयार झालेला आहे भाजून. तर त्यामध्येच आता आपण 1 छोटा चमचा हळद घेणार आहोत. हळद घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये लगेच घेणार आहे ते म्हणजे गावरान काळं तिखट. जर लहान मुले असतील तर तिखट कमी वापरा किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता. तर चला आता हे सगळं साहित्य आहे ते छान तयार होत आहे आणि एकदम छान दिसत पण आहे. तर चला आता ही पूर्णपणे छानसं भाजून तयार झालेलं आहे. तर त्यामध्येच आता आपण मटकीची डाळ घेणार आहे जे आपण भिजवून घेतलेले आहे. एकदम कमी वेळामध्ये हे डाळ तयार होते. तर आता आपण हे डाळ जी आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे कांदा टोमॅटोमध्ये साहित्यामध्ये सगळ्या. तर चला आता आपण छानसे याच्यामध्ये परतून घेऊया. कारण आपण याचा पाण्याचा वापर आपण थोडासा कमीच करणार आहे कारण आपण डाळ कांदा सुक्की बनवणार आहे. तर चला आता चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. मी माझ्या चवीनुसार घेत आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. लगेच त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा शेंगदाण्याचा कूट जे मी एकदम बारीक करून घेतलेला आहे ती मिक्स केलेला आहे. हे पहा, आता हे पूर्णपणे आपण याच्यामध्ये साहित्य वापरलेले आहेत. आता एक वेळेस हे सगळं साहित्य आहे ते मिक्स करून छानसं घेऊया. कारण आता आपण हे जे पूर्णपणे तयार होत आहे आपली मटकीची डाळ, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. हे पहा, आपण अगोदर थोडीशी परतून घेऊया छानसे कढईमध्येच. तर चला परतून घेतलेले आहे. तर आता आपण काय करणार आहे, असं थोडासा असा ढीग लावून ठेवणार आहे छानसे वाफलेल. तर आता आपण याच्यामध्ये एकदम थोडंसं पाणी वापरलेलं आहे, जास्त नाही वापरायचं आणि ताट झाकून ठेवणार आहे जोपर्यंत आपण डाळ वापरून घेतलेली आहे. तर चला मी तुम्हाला अजून एक थोडंसं वेळाने दाखवत आहे. तर आपण अधूनमधून चेक करू शकता. तर हे पहा, डाळ शिजण्यासाठी सुद्धा आपल्याला पाणी जास्त वापरायचं नाही, थोडीशी वाफ द्यायची आहे. तर आता आपण अजून एक वेळेस याला वाफ देणार आहोत. वाफ दिल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. तर हे पहा, एकदम डाळ चटपटी आणि लहान मुलांना सुद्धा आवडेल असे तयार झालेले आहे डब्यासाठी. शाळेच्या घाई गडबडीमध्ये हे आपल्याला एकदम कमी वेळामध्ये आपण हे तयार करून घेणार आहे. तर आता मी थोडीशी बघणार आहे टेस्ट करून, खूप छान झालेली आहे. तर ही डब्यासाठी तयार झालेले आहे. तर आता आपण हे गॅस बंद केलेला आहे. तर त्याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. एकदम चटपटीत आणि एकदम रसरशीत ही डाळ दिसत आहे. तर तुम्ही पण मटकीची डाळ कांदा एकदम कमी वेळात डब्यासाठी तयार करा. आणि जर ही रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. धन्यवाद.